नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण अगदी मस्त हलकी खमंग खायला कुरकुरीत अगदी मार्केटमध्ये मिळती तशीच अगदी घरच्या घरी डाळीच्या पिठापासून शेव बनवणार आहोत। आपण यामध्ये सोडाही घालणार नाही आणि तांदळाचं पीठही घालणार नाही, फक्त 2 साहित्यामध्ये आपण ही शेव बनवणार आहोत। तर खायला मस्त खुसखुशीत लागते। मार्केटची शेव तर तुम्ही विसरूनच जा। तर आपल्या दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण जास्त वेळ न घालता शेव बनवायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी 1 वाटी तेल आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। दोन्ही मेजरमेंट एकाच वाटीने घ्यायचं आहे। आपल्या मिक्सरच्या जारमध्ये हे दोन्ही एकत्र घालून घ्यायचं आहे। तेल आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साधारणपणे 50 ते 60 सेकंद म्हणजे 1 मिनिटभर याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात याला फिरवून घेतल्यावर हे अगदी मस्त दुधासारखं दिसतं। आता एक पसरट भांडं किंवा परात घ्यायची। ओवा जिऱ्याची पावडर यामध्ये आता आपण चाळून घेणार आहोत। आधीच चाळलेली असेल तर काहीच हरकत नाही। आता हे ओवा जिऱ्याची पूड आहे, चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे, हिंग घातलेला आहे। हिंगामुळे याला छान खमंगपणा येतो। रंग छान यावा म्हणून आपण यामध्ये हळद घालून घेतलेली आहे। तर आपण अगदी मस्त कुरकुरीत शेव करणार आहोत। अगदी मार्केट सारखेच तिखटाचा वापर यामध्ये मी केलेला नाहीये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता। तेल आणि पाण्याचं जे मिश्रण तयार झालेलं आहे ते या परातीमध्ये काढून घेतलंय आणि यामध्ये जेवढं बसेल तेवढं बेसन पीठ म्हणजेच चना डाळीचं पीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तेल याची जी पेस्ट तयार होईल त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बेसन घालून घ्यायचंय। बेसन पिठाचं असं ठरलेलं असं प्रमाण नाहीये, तर मी अंदाजानेच यामध्ये बेसन पीठ घालून घेतलंय। त्याला आता चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचंय। तर यामध्ये आपण सोडा किंवा आपलं मोहन किंवा तांदळाचं पीठ काहीही घातलेलं नाहीये। फक्त 2च महत्त्वाचे जिन्नस आहेत, त्यापासून आपण ही शेव बनवून घेणार आहोत। तर जसं लागेल तसं बेसन पीठ घालायचं आणि याचं एक बॅटर बनवून घ्यायचंय आणि चमच्याच्या साहाय्याने हे असं मिक्स करून घ्यायचंय। अजिबात हाताचा वापर न करता आपण हे बनवून घेणार आहोत। तर सुरुवातीला जरा हे पातळ दिसत असलं तरी आपण जसं जसं बेसन पीठ यामध्ये ॲड करू तसं तसं हे अगदी परफेक्ट बॅटर तयार होतं। तर हे बॅटर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशी आपण याची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत। तर तुम्हाला वाटेल की तेल आणि पाणी एवढं घेतलंय तर तेलात शेव विरघळेल, तर अजिबात नाही। गॅसची फ्लेम तुम्ही अगदी व्यवस्थित ॲडजस्ट केली तर ही शेव तेलामध्ये विरघळतही नाही आणि तेलकट देखील होत नाही। तर मला हे बॅटर थोडंसं पातळ वाटतंय, त्यामुळे मी यामध्ये अजून थोडंसं बेसन पीठ ॲड केलेलं आहे। मार्केटचं पीठ आणण्याची गरज नाही, आपण घरी हरभऱ्याच्या डाळीचं जे बेसन पीठ घेतो तेच बेसन पीठ इथे मी वापरलेलं आहे। तर चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर अजून वेगळ्या प्रकारच्या शेवचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। तर नुकतीच आपण दिवाळी फराळ सिरीज चालू केलेली आहे, त्यामध्ये दिवाळी फराळ पदार्थाचे वेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता। तर हे जे बॅटर आहे हे मला थोडंसं पातळ वाटतंय, त्यामुळे यामध्ये मी अजून थोडंसं डाळीचं पीठ ॲड करून घेणार आहे। खूप जास्त पातळ पीठ असेल तर शेव खूप तेलकट होते आणि तेलामध्ये प्रॉपर आकारही ती पकडू शकणार नाही, त्यामुळे आपण कन्सिस्टन्सी याची अगदी परफेक्ट करून घेणार आहोत। तर आता याच्यामध्ये डाळीचं पीठ परत थोडंसं ॲड केलंय, ह्याला परत एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी यामध्ये तिखट घातलेलं नाहीये, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट यामध्ये ॲड करू शकता। तर ही शेव खायला खूप छान लागते, अगदी मार्केटमध्ये हलवायाकडे मिळते तशीच याची चव लागते आणि अगदी मस्त हलकी होते। तर आता हे सगळं असं छान मिक्स करून घेतलेलं आहे।
तर तुम्ही शेव करताना त्यामध्ये सोडा घालता की तांदळाचं पीठ घालता, कमेंट करून नक्की सांगा। तर मैत्रिणींनो, तर ही मस्त परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झाली आहे। तर आता आपण ह्याला सोऱ्यामध्ये भरून घेतो। मी सगळ्यात बारीक तारेची प्लेट यामध्ये घालून घेतलेली आहे। दुसरीकडे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल अगदी छान मस्त कडकडीत गरम झाल्याशिवाय आपण शेव बनवायला सुरुवात करणार नाहीयेत। तेल जर प्रॉपर गरम झालं नाही तर शेव तेलामध्ये विरघळते आणि कुरकुरीत अजिबात होत नाही आणि खूप जास्त तेलकट होते। त्यामुळे तेल अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग शेव बनवायला सुरुवात करायची आहे। तर इथे मी किचन प्रेस वापरते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा आपला पितळी सोरा देखील वापरू शकता। तर ह्यामध्ये मस्त आता हे पीठ भरून घेतलंय। तेल अगदी छान असं कडकडीत गरम झालंय आणि आता मी मस्त एकदम बारीक तार असलेली प्लेट यामध्ये घालून घेतली आणि आता आपण याची शेव बनवून घेणार आहोत। अगदी 1 किलो बेसन पिठात भरपूर मोठा डबा गच्च भरेल एवढी शेव यामध्ये तयार होते। तर आता याचं झाकण लावून आपण शेव बनवून घेणार आहोत। तर तेल छान गरम झालंय। आता मस्तपैकी शेव बनवून घेऊया। पण त्याआधी महत्त्वाची टिप म्हणजे ह्याचं जे झाकण आहे ते पॅक बसवायचं। बऱ्याचदा झाकण जर लूज झालं तर ते कढईमध्ये पडू शकतं, ह्यामुळे चटका वगैरे देखील आपल्याला बसू शकतो। आता छान हे बुडबुडे बंद झाल्याशिवाय शेव अजिबात उलटवून घ्यायची नाही। ही एक ट्रिक आहे। जोपर्यंत बुडबुडे बंद होत नाही तोपर्यंत ह्याला सेम एकाच पोझिशनमध्ये ठेवायचं आहे। तर आता बुडबुडे बंद व्हायला सुरुवात झाली आहे, तर मग मी याला आता उलटवून घेणार आहे। कलर देखील अतिशय सुंदर असा आलाय आणि अगदी शेव खुसखुशीत मस्त झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलाय ते। बुडबुडे देखील बंद झालेले आहेत। ह्याच पद्धतीने मी बाकीची शेव देखील बनवून घेणार आहे। तर शेव खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी तयार झाली आहे। कलर देखील अतिशय सुंदर असा आलेला आहे। ह्याच पद्धतीने मी बाकी शेव देखील बनवून घेतली। तुम्हाला मी अजून एक घाणा बनवून दाखवते। बघा, तेलात टाकल्या अगदी मस्त अशी फुलती आहे। ह्याच पद्धतीने ही शेव बनवून घेतली आणि बनवायला मला अर्धा तास देखील लागलेला नाही। अतिशय झटपट अशी शेव बनवून तयार होते। याआधी मी बटाट्याची शेव देखील बनवलेली आहे। त्यानंतर तांदळाच्या पिठाचा वापर करून देखील आपण शेव बनवलेली आहे आणि पुढच्या एका व्हिडिओमध्ये तर अगदी नवीन अशा पद्धतीने आपण शेव बनवणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आपल्या दिवाळी फराळ सिरीजमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा।